रामकृष्ण हरी. सर्व हिंदू बांधवांना माझा जय श्रीराम. भावांनो, पहिला हा एक व्हिडिओ पहा. इसलिए भगवान से ज्यादा ये जो पत्थर के बने हुए भगवान होते हैं ना, इनसे बिल्कुल घबराने की जरूरत बोलो नहीं. ये कुछ भी नहीं करेंगे. हिंदू लोग हैं बेचारे, वो डर रहे होते हैं कि हमारे पंडितों ने कहा हुआ है कि भगवान के ये आशीर्वाद होता है, उनका पता नहीं क्या क्या होता है, ये नहीं किया तो ये भगवान यूं कर देगा. ओ भाई, ये कख भी नहीं कर सकता. ये बेचारा मुस्टंडों की तरह बैठा हुआ है यहाँ पे, एल्फी लगा के इसको जोड़ा हुआ है. 4 भगवान पे एक फ्री मिल रहा है मार्केट में. ये क्या करेगा तुम्हारा? बिल्कुल मत डरो, कॉन्फिडेंस पैदा करो अपने अंदर. समझ रहे हो? कख भी नहीं होने वाला. अगर कुछ हो रहा है तो ये भगवान नहीं कर रही है, वैसे ही अल्लाह की तरफ से. पहिला आता ऐका. हा आपल्या देशातला नाही बरं, हा परकी बाहेरच्या देशातला आहे. बाहेरच्या देशातला असून सुद्धा आपल्या देवी देवतावर हा बोलतोय. हा म्हणतो की पत्थर के बने हुए भगवान, उसमें कुछ दम नहीं रहता, मुस्तंग के जायचा काय म्हणतो तो, तसा बोलतोय. अरे त्याला सांगा कोणीतरी की ह्याच पाषाणापासून बनलेल्या देवी देवतांची पूजा करणारे ऋषीमुनी आज हिमालयामध्ये तप करतायत. हिमालयामध्ये आतापर्यंत एकही मौलवी तिथं नाही, आणि हिमालयामध्ये आतापर्यंत एकही पादरी नाही. हो, कोणीच नाही. फक्त ऋषीमुनी जे हिंदू संस्कृतीला फॉलो करतात, हिंदू संस्कृतीला मानतात, आणि ह्याच देवी देवतांना मानतात. आमचे 4 धाम असेल, आमच्या गावागावामध्ये मारुती रायाचे मंदिर असेल, यांनाच तो टार्गेट करून बोलतोय की पाषाणे के बने जो काय बनलेले आहे, पाषाणापासून जे काही बनलेले मूर्ती आहेत की नाही 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 हे हिंदू कमजोर नको समजू बाबा. हिंदू तुला अजून माहीत नाही का हिंदूंचा? हिंदूंना फाडणं असेल तर घोड्यासहित फाडलंय हिंदूंनी. हिंदूंना जर फाडणं असेल तर हिंदूंनी कोथळे बाहेर काढले ह्याच मूर्तीच्या रक्षणासाठी. हो, आणि त्याला सांगून काय फायदा आहे? हो, आपले हिंदू जाग्यावर नाही. जय श्रीराम. विचार करा. रामकृष्ण हरी.